पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्तानं देशासोबतच जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव। मोदींच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्तानं देशभरात सेवा पंधरवडा होणार साजरा। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता, तुम्ही ब्रँड नाही आहे। नुसतं नाव लावल्याने कोणी ब्रँड बनत नाही। बेस्ट निवडणुकीत ब्रँडचा बँड वाजवला असं म्हणत मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवरती हल्लाबोल। छगन भुजबळांविरोधातील 2021च्या बेनामी मालमत्ता प्रकरणी भुजबळांच्या अडचणी कायम। प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश। चिमणकरांना दिलासा तर भुजबळांना कोर्टाचा दणका। राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 17,85,000 हेक्टर शेतीचं नुकसान। 30 जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका। राज्यात अतिवृष्टीनं शेतीचं मोठं नुकसान। पंचनामे करून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही तर दादांकडनं बीडमधल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी। कांद्याचे बाजारात भाव टिकून राहावेत आणि शेतकऱ्यांचा फायदा व्हावा यासाठी केंद्रानं कांदा निर्यात अनुदान दुप्पट करावं। मुख्यमंत्री फडणवीसांची केंद्र सरकारकडे मागणी। कोल्हापुरातल्या अंबाबाई देवीचं दर्शन आज बंद राहणार। नवरात्रोत्सव निमित्तानं मुख्य गाभाऱ्याच्या स्वच्छतेचं काम घेण्यात येणार हाती। सततच्या तांत्रिक समस्येनंतर मुंबईची मोनोरेल 20 सप्टेंबरपासून काही काळासाठी राहणार बंद। 2 महिन्यात दोनदा बंद पडल्यानंतर MMRDAचा निर्णय। या बुलेटिनमध्ये बघूयात सकाळच्या 100 बातम्या। महाराष्ट्रात ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे 30 जिल्ह्यात मोठं नुकसान झालंय। राज्यातील 17,85,714 हेक्टरवरील क्षेत्र अतिवृष्टीनं बाधित झाल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। बीड आणि अहिल्यानगरमध्ये झालेल्या पावसामुळे बीड जिल्ह्यातील 2 तलाव फुटले। हे पाणी पंढरपूरच्या करमाळ्यातील सीना नदीला येऊन मिळालं, त्यामुळे नदीवरील अनेक बंधारे देखील तुटलेत। याचा फटका सीना नदीकाठच्या गावांना बसलाय। खडके आणि तारडगाव इथल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली, त्यामुळे नांदेडमधील विष्णुपुरी धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून 1,09,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। जळगाव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भुसावळ तालुक्यातील वाघूर धरणात पाण्याची आवक वाढली, त्यामुळे धरणाचे 20 दरवाजे 1 सेंटीमीटरनं उघडण्यात आले असून 65,000 क्युसेकनं तापी नदीपात्रात विसर्ग सुरू आहे। या पाण्याच्या विसर्गामुळे साकेगावच्या वाघूर नदीला पहिल्यांदाच पूर आलाय। जळगावच्या पाचोरा तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला। पावसामुळे वाडी शेवाळे गावात इंद्रायणी नदीवरील पुलाचा भराव पाण्यात वाहून गेला, त्यामुळे वाडी शेवाळे पिंपळगाव आणि हरेश्वर या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली। सातपुडा पर्वतरांगेत ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेली पुरा, हिवरा, उमरा, पारंबी, राजुरा, वडोदा ही गावं पाण्याखाली गेली आहेत। नदी नाल्यांना पूर आल्यामुळे शेतीसह नागरिकांचं प्रचंड नुकसान झालंय। भुसावळ तालुक्यातील सुनसगाव आणि नशिराबाद गावाचा संपर्क तुटला, त्यामुळे सुनसगाव नशिराबाद मार्गावरून प्रवास न करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय। जळगावच्या पाचोरा तालुक्यातील शिंदाड, राजुरीसोबतच अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं। गावातील घरं पाण्याखाली गेल्यामुळे ग्रामस्थांना घराच्या छतावरती उभं राहून रात्र काढावी लागली। सातपुडा पर्वतरांगेत झालेल्या पावसामुळे गोरक्ष गंगा नदीला पूर आला। या पुराच्या पाण्यातून जळगावच्या काकुडा गावातील 25 वर्षीय तरुण किरण सावळे वाहून गेला। अजिंठा पर्वतरांगामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला, त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील 3 तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली। दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून तातडीनं पंचनाम्याची प्रक्रिया सुरू असून नागरिकांनी कुठल्याही धोकादायक इमारतीमध्ये थांबू नये असं आवाहन करण्यात आलं। वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजारसह परिसरात मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे शेलू बाजारच्या मुख्य चौकातील भारतीय स्टेट बँक, सेंट्रल बँक तसंच खासगी व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलं, त्यामुळे व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालं। मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसानं धुमाकूळ घातला। पावसामुळे काढणीला आलेल्या बाजरीला फटका बसला असून शेकडो एकरावरील बाजरीचं पीक जमीनदोस्त झालंय।
पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे गावातील मुख्य ओढ्याला पूर आला. या पुरामुळे गावातील स्मशानभूमी पाण्याखाली गेली. 10 वर्षात पहिल्यांदाच ओढ्याला पूर आल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. लातूर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे गेल्या अनेक वर्षांपासून न भरलेला तावरजा मध्यम प्रकल्प पहिल्यांदाच भरलाय. त्यामुळे धीरज देशमुख यांच्या हस्ते धरणातील पाण्याचं जलपूजन करण्यात आलं. बीडच्या शिरापूर धुमाळ गावामध्ये रेल्वे पुलाखाली पाणी साचल्यामुळे गावकरी त्रस्त झाले. रेल्वे मार्ग बनवताना केलेल्या चुकांचा गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय. तर 200 लोकवस्ती असलेल्या या गावाचा 3 दिवसांपासून संपर्क तुटलाय. अजित पवारांनी बीडमधल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. गेवराईतील नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेत नुकसानग्रस्त भागात तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश अजित पवारांनी दिले. यावेळी त्यांनी सामान्य नागरिकांच्याही गाठीभेटी घेतल्या. बीडच्या आष्टी तालुक्यातील घाटा पिंपरी आणि कडा कारखेल खुर्द इथे ढगफुटीनं प्रचंड नुकसान झाले. या पूरग्रस्त भागाची मनोज जरांगे पाटील यांनी पाहणी केली. धामणगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि यावेळी राज्य सरकारनं तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली. नागपूरमध्ये मुसळधार पाऊस झाला. नागपूर जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला असून पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं. पावसामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. दरम्यान भात पिकाचं नुकसान होण्याची शक्यता आहे. बुलढाण्यातील वरवट ते शेगाव पुलावरनं पाणी वाहू लागले. त्यामुळे शेगावचा संपर्क तुटला. पुलावरील पाण्यात न जाण्याचे काही जण प्रयत्न करतायत. तसंच यामुळे वाहतूक देखील ठप्प झाली आहे. वर्धा जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पाऊस सुरू आहे. सध्या कोथिंबिरीची आवक कमी असल्यामुळे चांगला बाजारभाव मिळतोय. त्यामुळे अवसरी बुद्रुक गावातील शेतकऱ्यांना भर पावसात कोथिंबिरीची काढणी केली. एक मोठी बातमी बघूयात. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावरती असून यावेळी ते अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत. यावेळी जिल्हा रुग्णालयातील कार्डियाक लॅबचं उद्घाटन अजित पवारांनी केलं. मात्र या दौऱ्याच्या वेळी अजितदादांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. तर स्वच्छतेच्या मुद्द्यावरून देखील अजित पवारांनी गुत्तेदारांना चांगलंच सुनावलं. संबंधितांना थेट काळ्या यादीत टाकण्याचा इशारा त्यांनी दिला. पण हे बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत, आता ही चादर पण किती खराब चादर आहे. आता नवं कोरं इथं डाग दिसतोय का तुम्हाला? आपल्या आणली दिली टाकलं असं करा. इथं काय झालं बघा, हे आता माहिती नव्हतं कुणाला हे इथं आहे. नाहीतर हे ना हेच इथं घेतलं असतं तर तिथल्या तिथं ही वायर लांब दिसती की दिसली नसती. छोट्या छोट्या गोष्टी असतात. हे जर खाजगी हॉस्पिटल असतं तर या सगळ्या दुरुस्त्या त्या लोकांनी केल्या असत्या. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव बीडमधनं आपल्यासोबत आहेत. सुरेश, पालकमंत्री म्हणून अजित पवारांचा बीड दौरा आणि त्यानिमित्तानं काय काय गोष्टी समोर आल्या, काय असं घडलं की अजित पवार भडकले? 6:30 वाजता बरोबर अजितदादा यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली. बीड जिल्हा रुग्णालयातील कार्डियाक युनिट उद्घाटन होतं. उद्घाटन झाल्यानंतर अजितदादा यांनी कार्डियाक कॅथ लॅब देखील पाहिली आणि पाहत असताना त्याच्यामध्ये ज्या काही कंत्राटदारांनी चुका केल्या होत्या त्यांनी दर्शनास आणून दिल्या. विशेषतः बारकाईनं पाहत असताना ज्या दरवाजे बनवले होते त्या दरवाजाला खिळे कशा पद्धतीने वेगवेगळे मारले, त्याचबरोबर लाईट फिटिंग करत असताना टचअप भिंतीचं काढलं गेलं नाही, त्याचबरोबर स्वच्छता केली नाही, यावरून चांगलं सुनावलं. त्याचबरोबर कॅथ लॅब युनिटमध्ये कुठल्या गोष्टी असल्या पाहिजेत, त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना कुठल्या सुविधा मिळायला पाहिजेत, या अनुषंगाने त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना देखील सांगितलं. विशेषतः ज्या कंत्राटदाराने हे काम केलेले त्याला माझ्यासमोर बोलवा, त्याला मला एकदा बोलायचं आहे, त्याचे पैसे दिले नसतील तर त्याच्यावरती सुद्धा अजितदादा यांनी बोललं. आणि विशेषतः अशा पद्धतीने काम करणार असेल तर मी त्याला काळ्या यादीमध्ये टाकतो, अशा पद्धतीने देखील अजितदादा यांनी सुनावलेलं आहे. त्यामुळे सकाळी 6:30 वाजता अजितदादा यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली. आज जम्बो दौरा आहे आणि सुरुवातीलाच अशा पद्धतीने चुकीचं काम करणारा जो कंत्राटदार आहे किंवा त्याने ज्या चुका केलेल्या आहेत त्या अनुषंगाने देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात सुनावल्यामुळे आता या दौऱ्याची चर्चा होते. आज बीडमध्ये जर बघितलं तर अजितदादा यांचा जम्बो दौरा आहे. मुख्यमंत्री देखील या ठिकाणी येत आहेत आणि आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. त्या अनुषंगाने बीडमधील रेल्वेचं देखील उद्घाटन आहे. त्यामुळे सुरुवातीला 6:30 वाजता दौरा सुरू झाला आणि त्यानंतर अधिकारी त्याचबरोबर कंत्राटदाराची कानउघाडणी केल्यानं या दौऱ्याची चर्चा होती. बरं सुरेश, धन्यवाद या माहितीसाठी.
सुरू देखील मारला. इथं सुरू नाहीये, इथं सुरू नाहीये, इथं सुरू नाहीये, तिथं सुरू नाहीये. कशा तुम्ही काम करता? हा स्क्रू वेगळा आहे, हा स्क्रू वेगळा आहे, हा स्क्रू वेगळा आहे. आम्ही पैसे देतो, आम्ही फुकट काम करत नाही. आमची एवढीच विनंती की हा जनतेचा पैसा आहे. त्याच्यामुळे जनतेचा पैसा व्यवस्थित खर्च झाला पाहिजे. आम्ही कुणालाही 5 पैसे कुणाला मागत नाही. जे काही पैसे मंजूर करतो ते इथं खर्च करायचे असतात. तुम्ही इथंच बघा किती इथं आहे का स्क्रू, इथं आहे का स्क्रू. अंडरवर्किंग तर मग कशाला मला उद्घाटन बोलवलं? ही पद्धत बरोबर नाही. ऍक्शन घेईल त्याच्यावर. नाहीतर ज्यांनी काम केलं त्याला ब्लॅकलिस्टला टाकेल. मी जे बघतो बारीक, मला हाऊस नाही. यानंतर एक महत्त्वाची बातमी बघूयात. कोल्हापूरच्या अंबाबाई देवीचं दर्शन आज बंद असणार आहे. अंबाबाई देवीचं दर्शन नवरात्री निमित्तानं मुख्य गाभाऱ्याच्या स्वच्छतेच्या कामामुळे बंद असेल. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत दर्शन बंद असणार आहे. त्यामुळे सरस्वती मंदिरात शेजारील उत्सव मूर्तीचं दर्शन घेण्याचं आवाहन भाविकांना करण्यात आलंय. नवरात्रोत्सवानिमित्तानं मुख्य गाभाऱ्याच्या स्वच्छतेचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या अंबाबाई देवीचं दर्शन आज सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत बंद असेल.